घर असेल आणि तुळस नसेल असं कधीच होत नाही. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये घर असेल तिथं तुळस ही नक्कीच असते. आपल्या धर्मात तुळशीला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. तुमच्या पण घरी तुळस असेल आणि तुम्ही तिची रोज पूजा जरी करत असाल आणि तुम्हाला तुळशीचे हे महत्त्व माहीत नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही. म्हणून मी तुम्हाला आज तुळशीबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं माझ्या ज्ञानभक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला तुळशीचे आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व, तसेच तुळशीचे प्रकार, घरात तुळस लावण्याची योग्य दिशा, तुळशी पूजेचे नियम, तुळशीची औषधी गुणधर्म आणि असे बरेच मुद्दे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्या पुराणातील माहितीनुसार तुळस ही देवी लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे. एका श्रापामुळे देवी लक्ष्मीला तुळशीच्या रोपात पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता, अशी एक पुराणामधील आख्यायिका आहे. आणि तुळस ही लक्ष्मीचंच एक स्वरूप असल्यामुळं तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. आणि तुळशींच्या पानाशिवाय त्यांची पूजा किंवा नैवेद्य हा पूर्ण मानला जात नाही. हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीचे दर्शन आणि पूजन केल्याने सर्व पापांचा नाश होतो असं मानलं जातं, अशी श्रद्धा आहे. तुळस ही पवित्र आणि मंगलतेचं प्रतीक मानली जाते. ज्या घरात तुळस असते तिथे नकारात्मक ऊर्जा आणि वाईट विचारांचा प्रभाव कमी होतो. तुळशीच्या प्रत्येक भागात दिव्यता आहे. तिची मुळे ही धार्मिक तीर्थक्षेत्रांचे प्रतीक आहेत, तर तिच्या फांद्या देवत्वाचे आणि शेंडा शास्त्रांचे ज्ञान दर्शवतो. आपल्या इकडे तुळशीचा विवाह देखील लावला जातो. कार्तिक महिन्यातील एकादशीला म्हणजे देव उठणी एकादशीला भगवान विष्णूंचा तुळशीशी विवाह लावला जातो. या प्रसंगाचे विशेष महत्त्व असून तुळशीला विष्णूंची पत्नी मानले जाते. तर ही तुळस कुठे लावावी? वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप योग्य दिशेला लावल्यास घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. तर तुळस लावण्यासाठी आदर्श दिशा कोणती? घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावणे सर्वात शुभ मानले जाते. ही दिशा जलतत्वाची असून येथे तुळस लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. जर तुमच्या येथे या दिशेला लावणे शक्य होत नसेल तर तुळस लावण्यासाठी अन्य जागा म्हणून घराची बाल्कनी किंवा खिडकीजवळही उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुळस ठेवता येते. तसेच तुळशीचे काही स्थान आणि नियम देखील सांगितले आहेत. तुळशीचे वृंदावन नेहमी घराच्या पायापेक्षा उंच असावे. कधीही घराच्या पायापेक्षा छोटे तुळशीचे वृंदावन नसावे. कधीही तुळशीचे वृंदावन घराचा जो की पाया असतो त्याच्यापेक्षा उंचच असावे. तुळस घराबाहेर पडताना उजव्या हाताला असली तर खूपच छान, कारण आपल्याला कार्यामध्ये यश मिळण्याची शक्यताही वाढते. तुळशीचं रोप कधीही शिवशंकराच्या किंवा श्री गणेशांच्या यांच्याजवळ ठेवू नये. आता आपण तुळशीचे प्रकार पाहूयात. भारतामध्ये तुळशीचे प्रामुख्याने 2 मुख्य प्रकार आढळतात, जे त्यांच्या पानांच्या रंगावरून ओळखले जातात. एक आहे राम तुळस आणि दुसरी आहे श्याम तुळस. राम तुळस जी आहे तिला हिरवी तुळस म्हणून पण ओळखलं जातं. या तुळशीची पाने हिरवीगार असतात आणि वाढही जलद होते. ही तुळस बहुधा घरामध्ये पूजेसाठी लावली जाते आणि ती गोड चवीची असते. आणि जी दुसरी आहे ती श्याम तुळस, तिलाच कृष्ण तुळस असेही म्हणतात किंवा काळी तुळस असेही म्हणतात. या तुळशीची पाने जांभळट काळपट रंगाची असतात. कृष्ण नावाप्रमाणेच या तुळशीचा संबंध भगवान श्रीकृष्णांशी जोडला जातो. ही तुळस औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मानली जाते. या व्यतिरिक्त तुळशीचे अनेक काही प्रकार आहेत, जसे की नील तुळस, श्वेत तुळस, भू तुळस, रक्त तुळस, रान तुळस असे अनेक प्रकार तुळशीचे आढळतात. आता तुळशी संबंधित पूजेचे नियम पाहूयात. तर तुळशीला पाणी कधी घालू नये. रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये, कारण या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते. त्यामुळे रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी हे घालू नये. आता पाहूया तुळशीची पाने कधी तोडू नयेत. तर सूर्य मावळल्यानंतर किंवा रात्री तुळशीची पाने तोडू नयेत. तसेच रविवारी, एकादशी, मंगळवार आणि अमावस्या या दिवशी तुळशीची पाने तोडणे हे टाळावेत. तसेच वाळलेल्या तुळशीचं काय करावं? तुळशीचे रोप सुकल्यास ते अपशकुन मानले जात नाही, परंतु ते सन्मानाने नदीत किंवा पवित्र जागी विसर्जित करावे आणि नवीन रोप लावावे. आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पूजनीय स्थान आहे. तिला साक्षात देवीचे, लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. जवळजवळ प्रत्येक हिंदू घरात आणि अंगणात किंवा कुंडीत तुळशीचे रोप हे असतेच आणि तिची नित्यनेमाने पूजा केली जाते.
आपल्या इकडे सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावण्याची परंपरा देखील आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात आणि पूजेमध्ये तुळशीच्या पानांना किंवा तुळशी दलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे आणि तुळशी दलाशिवाय त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते. तुळशीच्या स्पर्शाने आणि सुगंधाने वातावरण पवित्र होते आणि अनेक रोगांपासून संरक्षण देखील होते. मृत व्यक्तीच्या मुखात तुळशीचे पान ठेवल्यास मोक्ष मिळतो, अशी आपली धार्मिक धारणा आहे. आता आपण तुळशीचे आयुर्वेदिक महत्त्व जाणून घेणार आहोत. आयुर्वेदात तुळशीला महाऔषधी म्हटले आहे, कारण तिच्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आयुर्वेदात तुळशीला खूप महत्त्व आहे, कारण तिच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, झिंक आणि अँटीबॅक्टेरियल तसेच अँटीव्हायरल, अँटीफंगल गुणधर्म आढळतात. तुळशीच्या पानाचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी, खोकला, दमा आणि इतर श्वसन विकारांवर तुळशीचा रस किंवा काढा अत्यंत गुणकारी आहे. मध आणि आल्यासोबत तुळशीचा रस घेतल्यास छातीतील कफ कमी होतो. तसेच तुळशीचे पानं हे पचनक्रिया देखील सुधारतात आणि पोटाच्या विकारांवर उपयुक्त आहेत. तसेच तुळशीचे आणखी इतर काही फायदे आहेत, जसे की डोकेदुखी, त्वचेचे विकार, युरिक ॲसिडची पातळी कमी करणे आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी देखील तुळस उपयुक्त ठरू शकते. डास आणि कीटक दूर ठेवण्याचे नैसर्गिक गुणधर्मही तुळशीमध्ये आढळतात. आपल्या दारात असलेली तुळस ही केवळ एक वनस्पती नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा आणि श्रद्धेचा एक अविभाज्य भाग आहे. जिथे तुळस आहे तिथे सुख, समृद्धी आणि आरोग्य हे सगळे नांदतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या दारामध्ये तुळशीचं किमान एक झाड तरी लावायलाच पाहिजे आणि तिची दररोज नियमाने पूजा देखील करायला पाहिजे. तुम्हाला हे तुळशीचं महत्त्व कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, भक्तिपूर्ण आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी माझ्या ज्ञान भक्ती मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.